नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, माझी जन्मभूमी निमगाव, आज माझ्या गावाचं श्रद्धास्थान मच्छिंद्रगडाच्या दर्शनासाठी आलेलो आहे आणि तुम्हाला संपूर्ण मच्छिंद्रगड आणि मच्छिंद्रगडाची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे। तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि संपूर्ण गडाचं दर्शन सुद्धा घ्या। हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल। तर मित्रांनो, हे बघा, अगदी गडाच्या पायथ्याशीच खंडोबाचं मंदिर आहे, आमचं कुलदैवत आहे। सर्वांनी दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या। तर बघा मित्रांनो, गडावर जायला रस्ता आहे, सिमेंट रोड केलेला आहे, खाली संपूर्ण गाव आहे। अगदी गडाच्या पायथ्याशी वसलेलं आमचं निमगाव, हा संपूर्ण रस्ता। गडाच्या जवळ आलेलो आहोत। भाविक भक्तांनो, ज्ञान, विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घालून एक आदर्श समाज रचना ज्यांनी निर्माण केली, मानवातील मानवाची दिव्य अनुभूती ज्यांनी घडून दिली, समाज व राष्ट्रांची जडणघडण होते ती खऱ्या अर्थाने उच्च अभ्यासानुसार जीवन जगणाऱ्या दिव्य व्यक्तित्वामुळे, अशा प्रेरक मानवांच्या अलौकिक कार्याची प्रतिमा समाज मनावर प्रतिबिंबित झाल्याने कालप्रवाहाला एक नवे वळण मिळते आणि सामाजिक बदलाकरिता अनुकूल असे वातावरण तयार होते। अशी थोर माणसे जेव्हा परिसरात वावरताना दिसतात तेव्हा वातावरण स्वच्छ व संस्कारमय होण्यास वेळ लागत नाही, कारण वाऱ्याच्या वेगाने वाहणाऱ्या कालमनाला एक नवी दिशा देण्याचे काम ज्यांनी केलं, ज्यांनी आपल्या अलौकिक कार्यातून अनेक त्यागाच्या विभूती निर्माण केल्या, ओसाड उजाड माळावरती एक स्वर्गासारखी हिरवळ निर्माण करून एक नंदनवन ज्यांनी निर्माण केलं, त्यागरूपी संयमाची गाठ बांधून उपभोगरूपीची ज्ञानाची इमारत बांधून आमच्या संबंध परिसराचे अज्ञान दूर केले, असे असणारे परम आदरणीय, परम श्रद्धेय, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध असणारे स्वामी निगमानंदजी महाराज। मित्रांनो, शून्यातून विश्व निर्माण करणे हे आपण नेहमी ऐकतो, पण खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही शून्यातून विश्व निर्माण होताना पाहिले। सुरुवातीला या गडावरती काहीच नव्हतं, सुरुवातीला या ठिकाणी बोकडं वगैरे सुद्धा कापले जायचे, परंतु स्वामी निगमानंद महाराजांनी या सर्व गोष्टी थांबवून आज शून्यातून विश्व निर्माण केलं। हा संपूर्ण गड आहे, त्या गडाबद्दल सुद्धा तुम्हाला थोडक्यात आणखीन पण माहिती सांगणारच आहे मी। तर मित्रांनो, ज्यांच्या नावात प्रचंड आत्मविश्वास, जबरदस्त इच्छाशक्ती, खडतर मेहनत, अविरत परिश्रम, अखंड साधना, अपूर्व उत्साह, कामातलं सातत्य, ईश्वरावर निष्ठा आणि जनतेची सेवा माणसाला सर्वोच्च पदावर विराजमान करते, हे ज्याने सिद्ध करून दाखवले, आचार आणि विचार यांचा समतोल साधत जे केवळ सिद्धांत आणि ध्येय धोरणाच्या आधारावर संपूर्ण आयुष्यभर ज्यांनी जीवनमूल्याची जपवणूक केली, मानवी मूल्याला विक्रमी आदित्याचे सिंहासन समर्पित केले, वंचिताच्या वेदनेवर फुंकार घालण्यात संपूर्ण आयुष्यभर ज्यांनी सुख मानत धकाधकीच्या क्षेत्रामध्ये उच्च कोटीचा आदर्श प्रस्थापित केला, असे जननायक आमचे श्रद्धास्थान स्वामी निगमानंदजी महाराज। मित्रांनो, निगमानंद महाराज म्हणजे एक विलक्षण चमत्कार आहे। संत चरित्रात चमत्कार पुष्कळ, पण चमत्कारांकडे चमत्कार म्हणूनच पाहावे आणि सारे लक्ष त्यांच्या उच्च उदात्त परममंगल शिकवणुकीकडे वेधावे, त्यांचे सत्कार्य निहाळावे। 19व्या शतकात घडून गेलेले बुद्धीला स्तिमित करणारा चमत्कार होय। अवघ्या विशीत प्रकट झालेले त्यांचे योग सामर्थ्य, बुद्धिवैभव, काव्यकला, तत्वज्ञान, अवघ्या ब्रह्मांडाला कवेत घेणारे मातृहृदय, विश्वमंगलाची व्यापक दृष्टी, विलक्षण देदीप्यमान चमत्कार। निगमानंद महाराजांची बोली म्हणजे तर मायबोलीतले देशिकार लेणे, चैतन्याच्या कोंभाने केवढ्या दिव्य भव्य प्रतिज्ञा, केवढ्या आत्मविश्वासाने उच्चारल्या आणि त्या खऱ्या करून दाखविल्या। अमृताहून सुरस अशी शब्दकळा योजिली आणि शृंगाराच्या माथा पाय देऊन शांत रसाची निष्पत्ती केली।
जातीहीन यातीहीन कर्महीन म्हणून कोणी उन्हा नाही, सारी भगवंताची लेकरे समान आहेत, ही मानव धर्माची ध्वजा फडकावली, एका फार मोठ्या आध्यात्मिक व सामाजिक क्रांतीला चालना दिली। या बड्या बंडखोराचे ऋण महाराष्ट्रच काय, मानव जातही शिरोधार्यच मानेल। तर या ठिकाणी मित्रांनो भंडारा चालू आहे। असे भंडारे सुद्धा रविवारी वगैरे होत असतात, नवसाचे भंडारे असतात, तर ते भंडारे वगैरे झाले। आमची सरांची कन्या। तर बघा मित्रांनो, आता आपण सुरुवातीपासून दर्शन घेऊया। सुरुवातीला ही शाळा बघा समोर आहे, या ठिकाणी आम्ही सुद्धा बसायचो, परंतु आता पलीकडे भव्य दिव्य अशी इमारत झालेली आहे, त्या ठिकाणी सर्व विद्यार्थी बसतात। हे बघा मित्रांनो, आता आपण सुरुवातीला दत्तांचं दर्शन घेणार आहोत। दत्त मंदिर आहे या ठिकाणी, हे बघा समोर मंदिर आहे। तर हे बघा महाराजांच्या पादुका आहेत, सर्वांनी दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या। आणि या ठिकाणी सध्याचे मठाधिपती या ठिकाणी बसत असतात, सर्वांनी दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर हे बघा मित्रांनो, समोर पुढे लेस आहे, तर या ठिकाणी आपण आता दर्शनासाठी चाललेलो आहोत। तर मित्रांनो, ही समाधी बघा, ही पूर्वीपासून समाधी आहे, श्री लुंडू मुंडू बाबा समाधी आहे। सर्वांनी दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या। मित्रांनो, इसवी सन 1994। तर पुढे ग्राउंड सुद्धा आहे, शाळा पण आहे आणि समाधी मंदिराकडे जाण्याचा मार्ग देखील आहे। तर तुम्हाला पुढील समाधी मंदिर सुद्धा दाखवतो। हे बघा मित्रांनो, हे भव्य दिव्य असं ग्राउंड आहे, मैदान आहे। या ठिकाणी आमचा 10वीचा जुना वर्ग होता आणि आता ही प्रशस्त अशी इमारत आहे। या ठिकाणी ज्युनियर कॉलेज आणि 5वी ते 10वी सर्व विद्यार्थी या ठिकाणी बसतात। बघा समोर झाडं सुद्धा बघा, अतिशय सुंदर असं या ठिकाणी वातावरण आहे। आणि या नैसर्गिक वातावरणामध्ये विद्यार्थी अध्यापनाचं काम सुद्धा खूप छान करतात। भरपूर असे विद्यार्थी या ठिकाणावरून शिकून जाऊन मोठमोठ्या क्षेत्रामध्ये आज कार्यरत आहेत। मुंबई, पुणे किंवा बाहेरील ठिकाणी सुद्धा आज कार्यरत आहेत। बघा संपूर्ण मैदान आहे, भव्य दिव्य असं मैदान आहे। पूर्वी या मैदानावरती आम्ही क्रिकेट वगैरे सुद्धा खेळायचो। त्यानंतर हे समोर सगळे समाधी मंदिर आहेत, हे संपूर्ण समाधी मंदिर आहेत। तर प्रथमतः आपण श्री संत धोंडीराम महाराज समाधी मंदिर दर्शन घेऊ, आशीर्वाद घेऊ। तर मित्रांनो, स्वतः आम्ही धोंडीराम महाराजांकडून सुद्धा शिकलेलो आहोत। सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी सुद्धा आम्हाला थोडंफार शिकवलेलं आहे। हे बघा समाधी मंदिर, त्यांचंही दर्शन घेऊ, आशीर्वाद घेऊ। बघा सर्वांनी दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या। तर मित्रांनो, हे बघा संपूर्ण मंदिर आणि त्यानंतर मंदिराच्या पाठचा भाग तुम्हाला दाखवतो। तर हे बघा या ठिकाणी हे स्वयंपाकघर आहे, या ठिकाणी महाप्रसाद वगैरे बनवतात। आणि हे बाजूला आणखीन ग्राउंड सुद्धा आहे, या ठिकाणी व्हॉलीबॉल वगैरे सुद्धा मुलं खेळतात। हे बघा भरपूर मोठं ग्राउंड आहे। त्यानंतर मित्रांनो, श्री स्वामी निगमानंद महाराज समाधी मंदिर
मला निगमानंद महाराजांचं सुद्धा दर्शन देतो. मी सर्वांनी दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या. बघा संपूर्ण मंदिर बघा. त्यानंतर छोट्या मुली रोज या ठिकाणी रांगोळी वगैरे काढतात. श्री स्वामी निगमानंद कृपा. सर्वांनी दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या. स्वामी निगमानंद महाराज की जय. त्यानंतर हे बघा महायज्ञ. या ठिकाणी महायज्ञ होतात. होम हवन या ठिकाणी होतात. मोठमोठे होम हवन या ठिकाणी होतात. मित्रांनो, आता पुढील दर्शनासाठी आपण निघालेलो आहोत. बघा संपूर्ण मंदिर. नर्मदेश्वर मंदिर आहे मित्रांनो. हे हल्लीच्या काळामध्येच हे मंदिर बांधलेलं आहे. नवीन मंदिर आहे. श्री नर्मदेश्वर मंदिर. सर्वांनी दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या. जटाड विगल जल प्रवाह पावितस्थले गलीवलंब्य लंबितांबुजंग तुंग मालिकां डम 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 निनादवड्डमर्वयम् चकार चंडतांडवं तनोतु नः शिवः शिवं जटाकटाह संभ्रम भ्रमण लिंप निर्जरी विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्धनी धगत 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 ज्वलललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रतिय प्रतीक्षिणं मम. तर मित्रांनो, आपण आता पुढील दर्शनासाठी निघालेलो आहोत. तर हा बघा त्या ठिकाणी आंबा आहे. त्या आंब्याला आंबे सुद्धा बघा किती लागलेले आहेत. प्रचंड असे आंबे लागलेले आहेत बघा. आता आपण मुख्य मंदिराकडे चाललेलो आहोत. मच्छिंद्रनाथाचं मंदिर आहे म्हणून मच्छिंद्रगड असंच नाव आहे. श्री मच्छिंद्रनाथ मंदिर. आपण मंदिराच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत.
तुम्हाला मच्छिंद्रनाथाचं संपूर्ण मंदिर सुद्धा दाखवतो. सर्वांनी दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या. सर्व देवाच्या समाधी मंदिर सुद्धा या ठिकाणी आहेत आतमध्ये, तेही तुम्हाला दाखवतो. हे पहा मित्रांनो, मंदिरामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. तर हे पहा, समोर मच्छिंद्रनाथाचं मंदिर आहे. सर्वांनी दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या. हे पहा, संपूर्ण मंदिर अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे. हे सर्व काम राजस्थान या ठिकाणच्या कारागीर लोकांनी केलेलं आहे. अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे. हे पहा, पुढील मूर्त्या ज्या आहेत, समाधी मंदिर जे आहेत, तेही तुम्हाला दाखवतो, दर्शन घेतो. हे पहा, श्री संत सावता महाराज. सर्वांनी दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या. त्यानंतर पुढील वैराग्य मूर्ती श्री संत वामनभाऊ महाराज. सर्वांनी दर्शन घ्या. हे संपूर्ण मंदिर बघा. गोपाळ कृष्ण भगवान. पुढे व्यास महर्षी. पुढे श्री संत एकनाथ महाराज. श्री संत तुकाराम महाराज. सर्वांनी दर्शन घ्या. श्री संत ज्ञानेश्वर माऊली. महर्षी वशिष्ठ. महर्षी आत्री. भाविक भक्त सुद्धा दर्शनासाठी आलेले आहेत. श्री संत नरहरी महाराज. महर्षी नारद. शांती ब्रह्म श्री संत भगवान बाबा. सर्वांनी दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या. श्री संत भीमसिंह महाराज. महादेव महाराज. हे संपूर्ण मंदिर अतिशय भव्य दिव्य असे मंदिर आहे.
मित्रांनो, हा सभागृह आहे. या ठिकाणी सुद्धा कार्यक्रम वगैरे होतात. आम्ही सुद्धा लहानपणी या ठिकाणी आम्हाला स्वतः महाराज हरिपाठ, त्यानंतर भगवद्गीता वगैरे शिकवायचे. पुढील दर्शनासाठी आपण जात आहोत. बघा संपूर्ण मंदिर बघा. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. आपण दर्शन घेऊया, आशीर्वाद घेऊया. सर्वांनी दर्शन घ्या. त्यानंतर मूळ पुरुष बाबाजी महाराज समाधी मंदिर, तेही तुम्हाला दर्शन देतो. सर्वांनी दर्शन घ्या. हे पहा संपूर्ण मंदिर. हे सर्व खूप जुनं बांधकाम आहे. या ठिकाणी सुद्धा आम्ही पूर्वी लहान असताना खेळायचो. या ठिकाणी आम्ही बॉल वगैरे खेळायचो. महाराजजी आम्हाला कधी कधी बडबडायचे सुद्धा. बघा या ठिकाणी क्रिकेट खेळायचो आम्ही. त्यानंतर मित्रांनो, ही जुनी कुंड. पहा जुनी कुंड. पुढे ॲम्ब्युलन्स आहे आणि महाराजांची गाडी. या ठिकाणी सुद्धा सभागृह आहे. या ठिकाणी सुद्धा कार्यक्रम वगैरे होतात. आणि बाजूला एक भंडारा चालू आहे. बघा या ठिकाणी गाय वगैरे दिसते. गडावरचा घोडा सुद्धा या ठिकाणी असतो, परंतु आज तो बाहेर गेलेला आहे. ही नांदेवाली येस आहे. बघा या ठिकाणी नांदेवाली येस. या ठिकाणी नांदेवाली आणि रायसंगी अशी दोन गावं आहेत. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.